अरे अण्णा कुठे आहे? जरा शांतता. पॉलिटिकल ड्रामा म्हणता येणार नाही. मला पॉलिटिकल ड्रामा म्हणता येणार नाही, पण शेवटपर्यंत जरा ओढाताण चालली ती गोष्ट खरी आहे. 17 ठिकाणी आम्ही विधान परिषदेच्या निवडणुका लढवतो. त्यापैकी 6 ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी जाहीर पाठिंबा उमेदवारांनी दिलेला आहे. आणि तसंच नाशिकला सुद्धा थोडं उमेदवारी इथे जागा जी आहे ती शिवसेनेला गेलेली आहे, शिंदे साहेबांच्या गटाला गेलेली आहे. पण आमच्याकडून गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला लढायचंच आहे, त्यांची मागणी होती आणि ती सुरुवातीपासून होती. पण मधल्या काळामध्ये अपक्ष आलेले लढणारे पुन्हा शिवसेनेत गेले आणि मग त्यांच्या जागेवर शिवसेना क्लेम झाला. हे खरं आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून मग ही जागा शिवसेनेला सुटलेली होती महायुतीमध्ये वाटप करताना. म्हणून आम्ही गणेश गीतेंनाही विनंती केली, गोकुळ गीतेंनाही विनंती केली की जागा आपली नाहीये. इथे नरेंद्र दराडे आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झालेली शिवसेनेकडून, म्हणून आपण फॉर्म मागे घ्यावा. या बाबतीमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून चर्चा सुरू होती, पण आज त्याचा मुहूर्त निघालेला आहे.
आज सगळ्या चर्चेअंती उदयजी सुद्धा 4-5 दिवस झाले नाशिकला येऊन होते, दादा या ठिकाणी आहेत, सगळेजण आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली, गणेश गीते, मी त्या ठिकाणी तो, निलेश बोरा त्या ठिकाणी होते. नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी त्याची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीतेंनी घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे. आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या. गणेश कमिटमेंट दिली होती, त्याच्यानंतर यावेळेला ते आता माघार घेत आहेत. आता यांना काही कमिटमेंट आहे का, त्यांना काही आश्वासन दिलंय का? नाही, आमच्याकडे कुठली कमिटमेंट किंवा त्यांची तशी मागणी नाही की आमचं काय का पुढे काय देणार का काय करणार. पण निश्चित आपल्याला माहिती आहे वजनदार नाव आहे गीते बंधू, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत. 2 वेळा स्टँडिंग कमिटीला ते चेअरमन होते मागच्या काळामध्ये, आताही म्हणजे आमचे नगरसेवक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल. मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे. काल मुंबईला जाण्याआधी गोकुळ गीतेंची भूमिका होती की कुठल्याही परिस्थितीत माघार होणार नाही. मात्र मुंबईच्या बैठकीत नेमकं असं काय घडलं की त्यानंतर त्यांचं मत परिवर्तन झालं? चांगली चर्चा झाली आणि त्यात ठरलं. नेमकं दबाव तंत्र आहे की मनधरणी आहे? कारण प्रश्न असा आहे, एक पत्र समोर आलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये राज्याच्या कायदेशीर सल्लागारांनी हायकोर्टाच्या वकिलांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये म्हाडा प्रकरणाची चौकशी करावी किंवा म्हाडा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात जावं आणि गणेश गीतेंचा जामीन अर्ज जो आहे तो रद्द करावा असे. म्हाडाच्या केसमध्ये अनेक लोकांचा समावेश आहे, फक्त गीतेंचाच नाहीये, त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहे आणि तो विषय काही एवढा मोठा नाही की त्यामुळे गीते बंधू म्हणतील की आम्ही आता माघार घेऊन टाकतो आणि घाबरतो, असा कुठला विषय नाहीये. तो विषय तसा न्यायप्रविष्टच आहे, तो विषय न्यायप्रविष्टच आहे की त्याचा आणि याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. मला वाटतं आपण जोडू नये आणि गीते काही तशा छोट्याशा नोटीसला घाबरून मागे घेतील असंही काही त्यांचा स्वभाव नाही. तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. 7 मेला पत्र टाईप झालेलं आहे, ते पत्र तातडीचं होतं, ते 8 मेला जाणं अपेक्षित होतं. मात्र 1 जूनला ते रिसिव्ह होतं, ज्या दिवशी गीते बंधू उमेदवारी अर्ज दाखल करतात त्या दिवशी ते रिसिव्ह होतंय. आता इतके दिवस झाल्यावर पत्र दिलं नाही, मग तुम्ही परत असं म्हणाल की इतके दिवस झाल्यावर तुम्ही काय करत होता, पत्र का दिलं नेमके? असं नाहीये. हा विषय, तो विषय म्हाडाचा अतिशय छोटा आहे, तो वेगळा आहे, तो न्यायप्रविष्ट विषय आहे. असं काही विषय नाही घाटगाळ्यावर आलेला की याच्यामुळे हे करा तर ते करू, ते करा तर ते करू, असा कुठलाही विषय नाही. कुठलाही विषय नाही त्याचा याच्याशी संदर्भ जोडता आपण कामात नाही. पण मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर, मान्य उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर निर्णय केलेला आहे की आता यातून विड्रॉल व्हावं, मागे जावं आणि नरेंद्र दराडे यांना पाठिंबा निवडून आणावं. मग इतका वेळ का लागला होता भाऊ? तुमच्यासारखे 3 दिग्गज मंत्री नाशिकमध्ये 4-4, 5-5 दिवस होते. एका अपक्ष उमेदवाराची, आता वारंवार ते देखील म्हणतात की माझा भाजपशी थेट काही संबंध नाहीये, मग एका अपक्ष उमेदवाराची एवढी भीती महायुतीला का वाटावी? त्या भीतीने गणेश गीते आहेत ते आमच्याशी जुळले, तुम्हाला माहिती आहे. माझ्या किती जवळचे संबंध आहेत त्यांचे तुम्हाला माहित आहे. आणि त्यामुळे मग तुम्हीच दाखवतो, बघा गिरीश महाजनचे ते जवळचे तेच बंडखोरी करतात, तुम्हीच दाखवतो आणि तुम्हालाही रोज दाखवायला पाहिजे काहीतरी, म्हणून आम्ही 2-4 दिवस चांगलं होतो. तुम्ही काय दाखवाल नंतर लोक काय बघतील? नाही, उलट त्यांची उमेदवारी आम्हाला जास्त दिवस दाखवतात काय नाही. एकदा तुम्ही आता 16 ठिकाणी झालेलं, कोणाचं दाखवताय का तुम्ही? कोणाचं दाखवत नाहीये, आमचं दाखवतोय. याच्या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतोय की 3 मंत्री 8-8 दिवस एका कामासाठी, हेच जर जनतेच्या कामासाठी 3 मंत्र्यांनी एकत्र राहिलं असतं अधिक कामं जनतेची झाली असती. नाही, आमचं काम तर चालूच होतं, यांचं MIDCचं सुरू होतं इथे आणि माझं कुंभमेळ्याचं काम तर रोजच सुरू आहे. साफसफाईपासून बघितलं असेल आपण, नदी सफाईपासून सुरू आहे, झाडं लावण्यापासून सुरू आहे. काल पुन्हा मिटिंगही झाली शेतकऱ्यांसोबत. आजही आता कुंभमेळ्याचंच काम, आता आपण शिलान्यासासाठी आपण या ठिकाणी आलो, त्याचं पूजन त्या ठिकाणी झालं. नरेंद्राचार्य महाराज आहेत तिथे गर्भऑफिसचा कार्यक्रम 650 लोकांचा, तिथे मी होतो. काम कुठेही थांबलेलं नाही, नाशिकचा आमचा तर रोजचाच संबंध आहे. जी बैठक झाली आत्ताची बैठक, त्या बैठकीमध्ये देखील गोकुळ गीते आक्रमकपणे बोलत होते. त्यांची नाराजी अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते आहे की केवळ त्यांना तुम्ही सांगितलं म्हणून माघार झाली. पण तुमच्या मनात काय म्हणणं काय, आम्ही काय एकदम असं करून मागे घ्यायचं चाललंय, असं अजिबात नाहीये. उमेदवारांबद्दल त्याची थोडीशी नाराजी होती नरेंद्र दराडेंबद्दल, पण ती चर्चा होऊन तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. आता कुठली नाराजी राहिलेली नाही.
त्याचं काही दुसरं कुठली नाराजी नव्हती, फक्त उमेदवारांबद्दलची नाराजी होती. ठीक आहे, आता ते प्रत्येकाचे महायुती सरकारकडे ते नवा पायंडा पाडते, कारण माघारीचा दिवस उलटून गेल्यानंतर देखील माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रसाद हिरे झाले, त्यानंतर गोकुळ गीते झाले, आणि आता जर गोकुळ गीतेने जरी माघारीची घोषणा केली तरी मात्र त्याचा प्रचार होणार आहे. कार्यकर्ते त्याचे येणार आहेत, कार्यकर्त्यांकडून त्याचं नाव येणार आहे. येऊ दर, मग असं अनेक वेळेला होतं. शेवटी आमची महायुती आहे, खरं म्हणजे त्यावेळेलाच माघार व्हायला पाहिजे होती. काही कारणामुळे ते झाली नाही, ते नॉट रिचेबल झाले. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत. आता तिथे महायुतीमध्ये आम्ही एकमेकांविरुद्ध लढू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून जो महायुतीचा उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल. आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, आणि म्हणून आम्ही त्यांना मागे यायला सांगितलं तरी माघार घेतलेली आहे. तुमच्या पक्षात सक्रिय नाहीये, त्याच्यावर कोणतंही पद नाहीये, त्यांनी आता पहिल्या दिवशी खुलासा केला होता. मात्र आपण त्यांना सांगतात की आपण महायुतीचा घटक आहात, त्यांच्यावर दबाव टाकून चर्चा आहे नाशिकमध्ये, त्यांना माघार घेण्यासाठी आपण कोणी दबाव टाकला? मी वारंवार तेच सांगतो, आम्ही कोणताही दबाव टाकलेला नाही. आम्ही कुठलाही दबाव टाकलेला नाही. ते परिवार हा आमचाच आहे. तुम्हीच म्हणता की ते तुमचे नाही, तुमचे नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही पक्षात नसेल तरी तो परिवार आमचाच आहे. जळगावला रेश्मा काळे यांनी म्हटलेलं आहे, काय तुमच्या उमेदवाराचं असं काय चुकलं होतं ज्याच्यामुळे इथेच नाही तर अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी नाराज होते? तुम्ही एक सल्ला देणार आहात का? तर निश्चित सामंत साहेब या ठिकाणी आहेत, दादा आहेत, आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे. संपर्क असला पाहिजे त्या निवडून गेल्यावर, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, कॉन्टॅक्ट असले पाहिजे, कामाच्या पद्धतीत थोडा बदल केला पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ती असली पाहिजे, खरं आहे. पण आता त्यांना शिंदे साहेबांनीच आमच्यापेक्षा जास्त समज दिलेली आहे. सामंत साहेब, आम्ही, मी स्वतः, दादा, आम्ही सगळे त्यांच्याशी बोललेलो आहोत. आता आपल्या समोरच हा सगळा विषय झाला, समोर बसून. मला वाटतं यापुढे सुधारणा होईल, पण आता विषय हा संपलेला आहे. आता गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली आहे आणि आता आमचे एकमेव उमेदवार या ठिकाणी आहेत, नरेंद्र आहे. निवडणूक होणारच आहे. गोकुळ गीते निवडून आले तर काय मग काय आमदार होतील ते निवडून आले तर आमदार होतील. कोणत्या पक्षाकडे? अरे आपला पक्ष नाही ते कुठला? हो, मागच्या निवडणुकीत असा अनुभव झाला होता. शिवाजी साने उभे होते, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला होता एकही पद फुटात नको, शिवाजी सानेंना निवडून आणायचं, तरी त्यांचा पराभव झाला होता. यावेळेला तुम्ही नगरसेवकांना अशी काय संदेश देणार आहात, काय आदेश देणार आहात की मत इकडे तिकडे जाणार? काही संदेशाची गरज नाही. आता यांनी माघार गेल्यानंतर आम्ही आमचा एकच उमेदवार त्या ठिकाणी राहणार आहे महायुतीचा. इथे कुठेही मताचं विभाजन होणार नाही. तुम्हाला दिसेल किती मतं पडतील आम्हाला, मला दिसेल. त्यामुळे इथे कुठे तो प्रश्न नाहीच. ते सगळे 100% मतं आमची माहितीचे ते आम्हालाच पडतील. गोकुळ गीते, गणेश गीते असतील, आम्ही सगळे प्रयत्नच करणार आहोत त्यासाठी. की आम्ही असं पाठीत खंजीर गुपसायचं आमचं कामच नाही की आता आम्ही माघार घेतली गुपचूप रात्रीतून. आणि ते इतकं छोटं इलेक्शन नाहीये, तुम्हाला माहिती आहे कसं असतं इलेक्शन. त्यामुळे असं नाही होत लगेच की नुसतं कोरकोडा देऊन टाक, मत करून टाक असं होतं का? असं नाही होत. लोक सगळे इथे निवडून आले लोक सगळे सुज्ञ आहेत, बरोबर आहे. कसं मतदान करायचं काय सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असं काहीही होणार नाही. आणि आम्ही मनापासून माघार घेतली. असं काही नुसतं काहीतरी त्यांना सांगायचं म्हणून सांगायचं आणि नंतर मधून काही करायचं असा कुठलाही विषय या ठिकाणी नाही. हो, पण मग एवढा आपल्या मतदारांवर विश्वास होता तर मग निवडणूक त्यांना त्यांची उमेदवारीला माघार घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या उमेदवाराचा प्रचार केला असता तर अधिक बरं नसतं. झालं असतं, ते चाललं असतं. पण आम्ही ते सांगितलं की हा परिवार आमचा आहे. आम्हाला आपसामध्ये आम्हाला विभाजन करायचं नाही. आम्हाला आम्ही सगळे एकच आहोत. तुम्हाला माहिती आहे गीते परिवाराचे माझे संबंध काय हे परिवाराच्या होतात. आता परत तुम्ही म्हणता की त्यांना बरोबर परत तुम्ही वेगळे होऊन जा. हे परिवाराच्या पुढे आहे. तुमचा मतदारांवर अविश्वास आहे असा संदेश यामध्ये जातो. अजिबात नाही करू शकत. आमची महायुती आहे. महायुतीमध्ये आम्ही एका घटक पक्ष आहोत आणि मोठे भाऊ आहोत. आमचाच माणूस आमचाच उमेदवारी करत असेल, बंडखोरी करेल तर ते काही योग्य वाटणार नाही. 17 पैकी 16 ठिकाणी सगळं बरोबर झालेलं आहे. 11 ठिकाणी निवडणुका लढतोय, त्यातल्या 10 ठिकाणी सगळं व्यवस्थित झालेलं आहे. अब्दुल सत्तार होते, त्यांचा मुलगा एका ठिकाणी उमेदवार होता, बरोबर आहे की नाही? त्यांनी माघार घेतली की नाही? त्यांचंही मत अधिक होतं, बरोबर आहे. जळगावला तीच परिस्थिती आहे. तिथलं जाणार हो नाही, जळगाव झाल्या माघार घेणार नाही, गोकुळ गीतेचं तरी झालं असं तरी मी माघार घेणार ठाम आहे असं ते सेनापती सांगतील. तिथे काही अडचण नाहीये. जळगावची अडचण आम्हाला इच्छित होती, कारण आमचं गीते बंधूंचे आमचे वेगळे पारिवारिक संबंध आहे. त्यामुळे
तर ते उभे राहिले म्हणजे बिल माझ्या नावावर फाटलं असतं हे खरं आहे. त्यामुळे आम्ही संशयाची तिथं सुई सगळे तुमच्याकडेच होती भाऊ. संशयाची सुई सुरुवातीला तुमच्याकडेच होती. हो माझ्याकडे दाखवली तुम्ही. भाऊ, हिंदीमध्ये दोन दिवसात. एक मंत्री प्रचारात सक्रिय होणार आहेत का तसं शब्द दिला? प्रश्नच नाही. सोबत राहतील आमच्या. कुणाच्या भाषा म्हणजे हा? कुणाच्या प्रचारात कोणाकडे कोण आहे मग आता आमच्या म्हणजे कोण राहिला आता? अरे तिसरं कोणीच नाही ना. स्वतः उमेदवार आहेत. काल स्वतः उमेदवार पण आहेत बॅलेटवर त्यांचं आता नाव. आता आता मग ते फारच झालं. आता एवढं त्याची माघार होते आहे ते सांगणार आहे मग मी माघार घेतो. आता काय पाहिजे याच्यापेक्षा दुसरं काही नको. असं नसतं ते काय करतील ते काय करतील भूमिका घेतली, त्यांचं नेमकं मत काय आहे? ते सांगतील ना. ते सांगतील ना तुम्हाला. मी म्हटल्यावरच नाही ते समोर आहेत ते सांगतील ना तुम्हाला. इतक्याच समन्वयाने नाशिकच्या पालकमंत्री पदाचा देखील तिला सुटेल का? काय इतक्या समन्वयाने हा जो काही तुमचा महायुतीचा समन्वय आहे, इतक्याच समन्वयाने नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिला सुटेल का? मला वाटतं आहे की टप्प्यात येतं काम. आणखी एका मंत्र्यांची एंट्री झाली आहे. हा? नाशिकमध्ये आणखी एका मंत्र्यांची एंट्री झाली आहे. इतक्या समन्वयाने डाव्या हाताला पण आहे, उजव्या हाताला पण. तुमची नजर आहे का इकडे? हा? गोकुळ बोला. गोकुळ इकडे तर इकडे बस. एक मिनिट भाऊ एक मिनिट. नाही, ते काल केलं साहेबांनी क्लिअर. साहेबांनी एकदम स्पष्ट सांगितलं. भाऊ, आज तीन मंत्री तुमच्याकडे आहेत, तुमची माघार झाली आहे का? एकंदरीत आपण सर्वच या प्रक्रियेमध्ये ठामपणे माझ्या मागे उभे राहिलात आणि एक कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याच्या मागे काम करणारं नेटवर्क कसं असते महाराष्ट्राला आपण मागच्या 8 दिवसात त्या ठिकाणी सतत 24 तास त्या ठिकाणी दाखवत होतात. ही निवडणूक किंवा ही जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गणेश भाऊंना मिळावी असा पूर्वी शब्द त्या ठिकाणी दिला गेलेला होता. ज्यावेळेस आपण विधानसभेची निवडणूक लढवली त्यात आपल्याला अपयश आलं आणि त्यानंतर पुन्हा गिरीश भाऊंच्या माध्यमातून गणेश भाऊंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा आपली त्या ठिकाणी रिएंट्री झाली. त्यावेळेस विधान परिषदेची जागा भाजपला घेऊन ती जागा गणेश भाऊंना मिळावी असं त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी शब्द घेतलेला गेला होता. पण आपण बघितलं का मागच्या रविवारी साधारणतः 31 मेला कदाचित मी 1 जूनला त्या ठिकाणी फॉर्म भरला. 31 मेला ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटल्याने भाऊंचा फॉर्म तर आपण 30 मेलाच त्या ठिकाणी भरलेला होता आणि एकंदरीत या मतदारसंघातलं सगळं दूषित वातावरण कार्यकर्त्यांचा रेटा त्या ठिकाणी 31 मेला सायंकाळी कार्यकर्त्यांनी मला खूप आग्रह केला की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे, ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून 1 जूनला मी त्या ठिकाणी फॉर्म भरला. 2 आणि 3 जूनला त्या ठिकाणी मला गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून गणेश भाऊंना त्या ठिकाणी फोन आले. मला पण त्या ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि या निवडणुकीत आपण थांबलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. पण निवडणूक आणि कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेतल्यानंतर ही निवडणूक माझ्या हातात आहे असं एकंदरीत वातावरण कालपर्यंत मला जाणवत होतं. असू शकतं पण एकंदरीत सगळ्याच गोष्टी आपल्याला माहित आहे का आपण पहिल्या दिवसापासून महाजन आणि गीते एक निकटवर्ती हा शब्द आपण त्या ठिकाणी जोडला गेला आणि ते आहेच, ते आमचे मार्गदर्शक आहेत. मी जरी प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ता नसलो तरी त्या ठिकाणी त्यांचा एक कृपाशीर्वाद सदैव त्या ठिकाणी गणेश भाऊंच्या आणि आमच्या कुटुंबाच्या मागे राहिलेला आहे. आणि अशा वेळेस राज्याचे वरिष्ठ नेते आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांना असं कुठेतरी संशय येत होता की या ठिकाणी गोकुळ गीतांना त्या ठिकाणी गिरीश महाजनांचंच त्या ठिकाणी पाठबळ मिळतं काय आणि त्या माध्यमातून मागच्या 3-4 दिवसापासून त्या ठिकाणी त्या ठिकाणी गिरीश भाऊ मोठा त्या ठिकाणी वरचा दबाव होता की नाही हे तुमच्या हातात आहे ना असं का होत नाही. मधल्या 8 दिवसापासून या ठिकाणी उदय सामंत साहेब पण नाशिक जिल्ह्याच्या या समन्वय समिती असल्यामुळे सक्रिय होते. त्यांच्या माध्यमातून आपले आमदार सुहास अण्णा कांदेंचा पण त्या ठिकाणी मला रेटा होता की सोयरे काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे आणि निवडणूक खरंच माझ्या बाजूने होते. जरी महायुतीचं मतदान या ठिकाणी प्रत्यक्षात जास्त असलं तरी त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारावर खूप मोठी नाराजी या मतदारसंघात होते, असू शकते. पण त्या ठिकाणी मी जर या प्रचारात जर थांबलो नाही तर कदाचित या ठिकाणी वेगळा निकाल लागू शकतो, मला माहित नाही. किंवा महायुतीचे मतदार त्या ठिकाणी चांगले असल्यामुळे कदाचित निकाल त्यांच्या बाजूने पण लागू शकतो. तो जर तरचा हा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची पण माझी 4-5 दिवसापूर्वी भेट झाली होती आणि त्यांनी पण मला विनंती केली होती की भविष्यात त्या ठिकाणी ही जागा जरी आता आम्हाला शिंदे गटाला सुटली, भविष्यात पुढे अशी काही संधी आली तर त्या ठिकाणी गणेश भाऊंना किंवा मला न्याय द्यायचा ते त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना सांगतील की त्या ठिकाणी मागच्या वेळेस त्यांनी
आम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि पुढे आम्ही तुम्हाला मदत करू असा शब्द मला त्या ठिकाणी दिलेला होता. पण त्यानंतर पण माझ्या कार्यकर्त्यांचा रेटा तुम्ही आज पण पाहिला असेल. कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी नाराजी खूप मोठी आहे आणि ती नाराजी अंगावर घेण्या इतपत सामर्थ्य माझ्यामध्ये नव्हतं. पण आदरणीय दादासाहेब भुसे असतील, आमचे निलेश बोरा असतील, महाजन साहेब असतील, सुहास कांते साहेब असतील, सामंत साहेब असतील आणि गणेश भाऊंवर त्या ठिकाणी सगळ्यांचा दबाव नव्हता. पण गणेश भाऊंवर त्या ठिकाणी एक त्यांचं व्यक्तिगत प्रेम असल्यामुळे आणि तितकाच अधिकार असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची इच्छा होती की गोकुळने या ठिकाणी या निवडणुकीतून थांबलं पाहिजे. काल त्या ठिकाणी मुंबईमध्ये चर्चा झाली. शिंदे साहेबांचं सामंत साहेबांच्या माध्यमातून बोलणं झालं. त्या ठिकाणी परवा रात्री पण त्या ठिकाणी सुहास कांतेंनी मला त्या ठिकाणी फोन केला होता की सोयरे आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांच्यावर पण त्या ठिकाणी सामंत साहेबांचं प्रेशर होता आणि अशा वेळेस सगळेच एकमेकांना जोडले गेल्यामुळे ते किमान एकमेकांना जोडेल जरी नसलं तरी या निवडणुकीचं एक वातावरण वेगळं राहिलेलं असतं. पण पहिल्या दिवसापासून माझा बंडखोर आणि गिरीश महाजनांच्या निकटवर्ती या दोन संज्ञा माझ्या मागे लागल्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्या काही गोष्टी आपोआप माझ्या अंगावर आल्या आणि त्या अंगावर आल्यामुळे कधी कधी कौटुंबिक जबाबदारीचं पण भान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आमदारकी मला मिळू शकते, मिळेल भविष्यात, पण हे लोक माझ्या सोबत राहिले अशा अनेक आमदारकी मी मिळवू शकतो. पण आत्ताची आमदारकी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आपले सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील आणि आमचे दाजी सुहास कांदे आणि माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य ज्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ते आमदारकी मला त्या ठिकाणी मोठे वाटत नाही. कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोष बघितला आहे. मला अजून पण त्या ठिकाणी ते सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही. पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि या तिन्ही मंत्र्यांनी आमचे सुहास कांदे असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितले की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबलं म्हणजे संपला असं होत नाही. मला माहिती सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा एखाद्या माणसाला रात्रीतून हिरो पण बनवतो आणि एखाद्या माणसाला रात्रीतून झिरो पण बनवतो. मला माहिती त्याचे दुष्परिणाम खूप होणार आहे. काही गोष्टी मी त्या ठिकाणी सामंत साहेबांना, महाजन साहेबांना 2-3 तासापासून दाखवतो की साधी माझ्या थांबण्याची चर्चा होती तरी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय चर्चेला येत आहे. काही ठिकाणी घोडे बाजाराच्या गोष्टी चावळल्या जात आहे. असं कुठलंही काही या ठिकाणी झालेलं नाही, ते पण आपल्याला सामंत साहेब पण सांगतील. पण फक्त या तिघांचा शब्द सुहास कांदेंचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्या असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकी यामध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. मला माहिती आहे आपले अनेक प्रश्न असणार आहेत, पण मी माझा प्रचार थांबवतोय हा शब्द तुम्ही घ्या आणि मला इतकं जे मी बोललो साधिक माझ्यासोबत महायुतीचे लोक आहेत तो विषय त्या ठिकाणी संपलेला आहे. माझ्या बाजूला सगळे महायुतीचे लोक बसलेले आहेत. महाराष्ट्र 4 दिवसापासून तुमच्या या विषयावर मी तुम्हाला काल पण त्या ठिकाणी जाताना सांगितलं होतं की मी ते 2 शब्द मी वापरणार नाही, पण मी प्रचार थांबवतो आणि तुम्ही पण कृपया ही गोष्ट इकडे संपवावी. तुमचा अधिकार आहे तो, तुम्ही बोलू शकता कारण तुम्ही 4था स्तंभ आहे लोकशाहीचा आणि तुम्ही खरंच मला या ठिकाणी ताकद दिली म्हणून मी या ठिकाणी घराघरात पोहोचलेले. मी अनेक व्यक्तिशा मतदारांना भेटलेले नाही पण त्यांचे मला फोन येत आहे तर भाऊ तुम्ही थांबू नका. पण नाही, मी या निवडणुकीचा प्रचार थांबवतोय आणि हा विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे. नाही तुम्ही आता यानंतर सामंत साहेब आणि गणेश भाऊ यांच्याशी या विषयावर चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. नाही, मी कुठल्याही चौकशीला घाबरलेली नाही. तुम्हाला पण माझा स्वभाव माहित आहे. मी विधानसभेची पण निवडणूक राष्ट्रवादी पार्टीकडून आपण लढवली होती, ती अंगावर घेतली होती. त्यावेळेस सत्ताधारी पार्टी आपल्या समोर होती तरी त्यावेळेस तुम्ही सगळे साक्षीदार आहात. माझ्यावर कशा प्रकारचे अतिरेक झाले, अटॅक झाले तरी मी त्यावेळेस नमलो नाही. आता पण घाबरायचं काही कारण नाही. पण त्या ठिकाणी सगळ्यांचा समन्वय राहिला पाहिजे. पार्टीने भावना त्या ठिकाणी नगरसेवक केलं, वहिनी पण नगरसेवक आहे. तुम्ही आता लोक म्हणतील की अगोदर तुम्हाला कळलं नाही का, पण कार्यकर्त्यांचा रेटा होता आणि या मतदारसंघात प्रचंड अशी नाराजी होती ती या दोन्ही माणसांना लक्षात आलेली. त्यांना समज दिलेली आहे. आपण पण विचारलं आतमध्ये, पण मी त्यांना ते सांगितलं की आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या नजरेत आपण चांगल्या पद्धतीने उतरा. 2-2 आमदार काय आपल्या घरात आहे आणि लोकांचे कामं करा. आम्हाला बाकी काय, आमच्या माध्यमातून आम्हाला लोकांचे कामं करायचे, तुमच्या माध्यमातून करा, बाकी काही नाही. दराडेंना तुम्ही थेट पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात उतरणार आहात का? गणेश भाऊ आणि बाकी आमच्या वहिनी त्या ठिकाणी आहेत आणि बाकीचे प्रश्न तुम्ही प्लीज उदय सामंत साहेबांना विचारा. म्हणजे काही का मी बोलतो मी सगळ्यांच्या सुरुवातीलाच माननीय आमचे ज्येष्ठ मंत्री गिरीश भाऊना, गणेश भाऊ गीतेना, गोकुळजीना जे उमेदवार होते त्यांना आणि ही उमेदवारी
थांबवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, मग त्याच्यामध्ये आमचे सुहास अण्णा आहेत, दादासाहेब आहेत, आमचे निलेश बोरा आहेत, अजून एक नाव राहिलं प्रमोद कुटे म्हणून आहेत. त्या सगळ्यांनी मनापासून धन्यवाद देतो की आमची महायुती एक संघ राहण्यासाठी या सगळ्या लोकांनी प्रयत्न केले आणि आज गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला. आता मगासपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा देणार का? ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला, याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वहिनींचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर काही केलं जातं, मी आत्ताच आमचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना CP एक अर्ज द्यायला सांगितलेला आहे की या वाईट पोस्टची सुरुवात कुठनं होते त्याचा देखील आम्ही अभ्यास करणार आहोत. त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि त्याच्यावर देखील आम्ही पोलीस कारवाई करणार आहोत. कारण दोन बंधूंनी कुठचीही कमिटमेंट न करता कुठचाही म्हणजे ठीक आहे 4-5 दिवस गेले असतील, पण ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर काही पोस्ट टाकण्याचा प्रकार त्या नाशिक परिसरामधनं घडतोय, तर त्याचा आजच संध्याकाळपर्यंत CP अर्ज जाईल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये ही यंत्रणा कुठनं चालते याचा देखील पर्दाफाश नक्की होईल. परंतु मला या बाबतीमध्ये विशेषतः गणेशजी, गोकुळजी यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. रोज रात्री माझा सुहास अण्णांबरोबर देखील चर्चा असायची, परंतु याच्यामध्ये दोन्ही बंधूंना एवढ्यासाठीच धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी जे सांगितलं होतं की गिरीश भाऊ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरून दाखवलं. याबद्दल गिरीश भाऊ आणि भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. गणेशजींना देखील मनापासून धन्यवाद देतो, गोकुळजींना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याच्या पुढे जाऊन शिवसेनेचे 2 मंत्री आम्ही इथं आहोत, मी देखील आहे, दादासाहेब देखील आहेत, सुहास अण्णा आमचे आमदार आहेत, आमचे पदाधिकारी देखील आहेत. जे योगदान गोकुळजींनी या निवडणुकीसाठी दिलेलं आहे ते फुकट जाणार नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो. त्यांना आपल्या पक्षाकडनं काही शब्द देण्यात आला? मी शेवटचं वाक्य माझं एवढंच आहे की त्यांनी विधान परिषदेला थांबून महायुतीच्या नरेंद्र दराडेंच्या विजयाचा मार्ग जो आहे तो सुखकर केलेला आहे. त्याच्यामुळं कुठचाही भविष्यामध्ये राजकीय अन्याय गोकुळजींवर होणार नाही याची दक्षता दोन्ही पक्ष घेतील. पण ते निवडणुकीतून थांबण्याचा त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसते अजून पण. ती नाराजी आपण गेल्या काही बघा, पहिली गोष्ट एक मिनिट पहिली गोष्ट एक सांगतो की एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे जर झाली नाही तर त्याची नाराजी तुमच्या चेहऱ्यावर पण दिसते. ऐका ना आपण ऐका ना. आता कसं आहे, बिचारे गोकुळजी आता नव्यानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये येत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा तो कार्यकर्ता आहे, लोकांशी नाळ जुळलेला कार्यकर्ता आहे, भविष्यामध्ये त्यांना देखील पॉलिटिकल करिअर आहे. त्याच्यामुळे मी काय सांगितलं की प्रश्न हे मला विचारा, मी काय जास्त बोलतो किंवा गिरीश भाऊ जास्त बोलतो याच्यातला भाग नाही, पण शेवटी कार्यकर्त्यांच्यासाठी कार्यकर्ता जो असतो तो भावनिक होत असतो. तशा पद्धतीने ते भावनिक झालेले आहेत. याचा अर्थ त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते म्हणून ते काहीतरी वेगळे करतील, अशा पद्धतीचं वातावरण कृपा करून तुम्हीच तयार करू नका अशी माझी विनंती आहे. माझी फक्त विनंती एवढीच आहे की कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत की ते जर रणांगणामध्ये राहिले असते तर ते लोकप्रतिनिधी बनले असते. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची काय चुकी आहे? कार्यकर्त्यांची काहीच चुकी नाही. मगाशी एक मिनिट प्रेस चालू आहे. मुद्दा असा आहे की मगाशी पण कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ह्या चुकीच्या नाहीत आमच्या दृष्टीनं. कारण एखाद्या कार्यकर्त्यावर प्रेम असलं हे कार्यकर्त्यांनी जर दाखवलं त्याच्यामध्ये काय दोष आहे? त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या कुठच्याही भावनेशी खेळत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना चुकीच्या आहेत असं आम्ही मानत नाही. त्याच्यामुळे आज जो निर्णय झालेला आहे हा महायुतीला पोषक असा निर्णय झालेला आहे. आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सांगतो की या योगदानाबद्दल गोकुळजींची नोंद दोन्ही पक्ष ठेवतो. साहेब, प्रसाद हिरे यांनी माघार घेतली तेव्हा त्यांनी म्हटलं की नरेंद्र दराडे हे कुठेतरी योग्य उमेदवार नाही. गोकुळ किती देखील ह्याच भावना व्यक्त केल्या आहेत. कुठेतरी आपला उमेदवार आहे योग्य उमेदवार नाही अशातला भाग नाही. उमेदवार योग्य असल्यामुळेच ते पूर्वी महामंडळावर होते. त्याच्यानंतर त्यांनी देखील त्यांची राजकीय कारकीर्द व्यवस्थितरित्या पुढे नेली आहे. मुद्दा असा आहे की काही अपेक्षा विकासाच्या प्रसाद हिरेंनी जाहीर केल्या, तशाच गोकुळजीने देखील काही विकासाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, गणेशजींनी विकासाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, आमच्या देखील पक्षातल्या लोकांनी विकासाच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. आणि मुद्दा असा आहे की शिवसेनेचा उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर जी झालेली होती त्याच्यामध्ये जे काही गैरसमज होते ते आज गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली पूर्ण दूर झालेले आहेत. भविष्यामध्ये आम्ही एक संघपणानं
नाशिकच्या विकासासाठी काम करू. या निवडणुकीमध्ये महायुतीने सामसाम दंडभेद वापरला अशी देखील चर्चा आहे. असं कोण बोललं? या निवडणुकीमध्ये महायुतीने साम दाम दंडभेद असं सगळं वापरलं. हे बघा, मी याच्यातनं एवढंच सांगतो फक्त, याच्यातनं तुम्ही काय उत्तर घ्यायचं ते घ्या. माझ्या आयुष्यामध्ये मित्र म्हणून गणेश गीते नव्हते, गोकुळ गीते नव्हते. या निवडणुकीतनं गणेश गीते आणि गोकुळ गीतांसारखे मला मित्र मिळाले. याच्यातनं तुम्ही सामदाम दंड वापरला का ठरवा. गिरीश भाऊंवर तुम्ही चेंडू जातो टोलवलेला होता, त्याने हा विषय मार्गी लावला, तर जळगावचा तुम्ही मार्गी लावला. टोलवलेला अजिबात नव्हता. अजिबात टोलवलेला नव्हता. जशी गिरीश भाऊंची जबाबदारी आहे तशी माझी आणि दादासाहेबांची देखील जबाबदारी आहे जळगावच्या बाबतीत निर्णय घ्यायची. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये देखील आजच निर्णय घेऊ आणि तो निर्णय देखील जळगावमध्ये नाही, आम्ही नाशिकमध्ये येऊन जाहीर करू. सामंत साहेब नाव आहे, गोकुळ गीते यांचं पण नाव आहे. मी मतदारांच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासूनच म्हणत होतो की सोबत आहे. हो, मगाशी गिरीश भाऊनी गिरीश भाऊनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं की बाकी ठिकाणी देखील आमच्या विरोधामध्ये उमेदवार उभे आहेत, तिथं आम्ही कोणाबरोबर कॉम्प्रोमाइजला गेलो नाही. पण गीते कुटुंब आणि गिरीश महाजन साहेबांचे हे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्याच्यामुळे ही कटुता निर्माण होऊ नये म्हणून एखादं घर आमच्यापासून लांब जाऊ नये यासाठी आम्ही 8 काय 10 दिवस गाठले तर काय प्रॉब्लेम आहे. पण त्याच्यातला आउटपुट सकारात्मक आहे आणि तो सकारात्मक आउटपुट त्या दोन्ही बंधूंनी दिला, त्याबद्दल धन्यवाद आहे. हा आउटपुट बॅलेट पेपरवर दिसेल. असा घालू की असा घालू? तुम्ही आता इथेच मतदार एवढं सगळं